हे बघा, भरणे मामा 3 वर्ष, आता काडीमोड 6 महिन्यापूर्वी झाली, कारण का त्यांनी एक वेगळा विचार, ठीक आहे, त्याचा मी मान सन्मान करते. एक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे, पण 15 वर्ष आम्ही एकत्र काम केलं का सगळ्यांनी? तर केलं. हर्षवर्धन भाऊ असतील, भरणे मामा असतील, सगळे तिकडे सहकारी पदाधिकारी, त्यांनी मला इलेक्शनला मदत केली का? तर केली. अच्छे को अच्छा कहना चाहिए. आणि मी विसरले नाही की त्यांनी सगळ्यांनी मला मदत केली, आणि मी आयुष्यभर विसरणार. आता त्यांनी सगळ्यांनी काय निर्णय घेतला, एक लोकशाही पद्धतीने त्यांनी घेतलाय, पण त्यांनी मला आधी मदत केली आहे का? हो. त्याबद्दल मी आभारी आहे का? अर्थातच आभारी आहे. माझ्या आईने माझ्यावर केलेले संस्कार आहेत. आयुष्यात एवढं पण कोणीतरी केलं असेल, आयुष्यभर विसरलं नाही, त्याच्यामुळे मी कधीही ते विसरणार नाही. पण विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही इलेक्शन तिथे लढणार का? तर आमची जी आघाडी आहे ती 100% महाराष्ट्रात ग्रामपंचायत, लोकसभा, विधानसभा, कारखाना, बँक, जिल्हा आपलं पंचायत समिती, जिल्हा परिषद, आम्ही सगळ्या इलेक्शन सगळीकडे राज्यात आम्ही आमची महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढणार. आता कोण तिथे लढणार, काय लढणारे आमचे मोठे नेते, प्रचाराला तर आमच्यासारखे कार्यकर्ते 24/7 उतरणार. याच्या आधी तुम्ही राज्याचा दौरा करायचा? अहो, आम्ही सीटची वाट बघतोय. सीट तर अनाऊन्स होऊ द्या, आम्ही कुणाचा जाऊन प्रचार करणार? प्रचार करायला फॉर्म तर भरायला पाहिजे. आता वर्ध्याला फॉर्म भरायला जायचंय मला, पण सीट अनाऊन्स केल्याशिवाय मी प्रचाराला कशी जाणार? सभा तर लागल्या पाहिजे. सभा लागल्यावर, प्रचार सुरू झाल्यावर मी जाणार. पण त्या आणि तिन्हीसाठी आम्ही सगळे जाणार. कारण मी तुम्हाला सांगते, आज नंतर मला विचारूही नका की तुम्ही किती सीट लढणार, कारण का माझं एकच उत्तर असेल, आम्ही 48 सीट महाराष्ट्रात लढणार, सगळ्या सीट. त्याच्यामुळे जिथे प्रचाराला जबाबदारी पडेल, सगळ्या सीट आपल्याच आहेत. त्याच्यामुळे आपण सगळीकडे जिथे वरून जेव्हा सांगितलं जाईल की सुप्रिया सुळे अमरावतीला जा, वर्ध्याला जा, चंद्रपूरला जा किंवा मुंबईला जा, जिथे सांगतील तिथे आम्हाला जायचंय प्रचारात. पण त्याच्यासाठी फॉर्म भीम तो प्रोसेसची वाट बघतोय. एक तर अतिथी देवो भव, देवेंद्रजी जर येणार असतील बारामतीत किंवा माझ्या लोकसभा मतदार कुठेही आले तरी त्यांचं स्वागतच होईल, आणि स्वागत नक्कीच मी करीन. पण माझी अपेक्षा आहे की त्यांनी मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम, भटक्या, विमुक्त समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून टाका आले तर. त्यानंतर आमच्याकडे जी दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यावर मार्ग काढावा. 1-2 मोठे नोकरीचे मोठे काहीतरी आपल्याला काहीतरी गिफ्ट देऊन नवीन पिढीला जावं. थोडासा सिलेंडरचा भाव, महागाई थोडी कमी करावी. आम्हाला हमी भाव वाढवून द्यावा, कारण का इथेनॉलचं U-टर्न त्यांनी केलाय, ज्याला आम्ही विरोध केला. इथेनॉल पॉलिसी बदलली. कांद्याचा विचार करावा. निर्यातसाठी दिल्लीला इतक्या वेळा सीटसाठी जातात, तो एकदा आमच्या कांद्याच्या शेतकऱ्यासाठी जावं, एकदाच. आमची काय अपेक्षा, एवढी तरी करावं त्यांनी आमच्यासाठी. नमस्कार, मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.